चला मित्रांनो, आज आपण महड आणि पाली ठिकाणी जाऊया दर्शनासाठी। माझ्यासोबत माझी बायको आणि माझी छोटी मुलगी आहे। अधिक मास आहे म्हणून 2 दर्शन तरी घेऊया आज। अधिक मास आहे ना म्हणून दर्शन घेऊया, नाहीतर मग हिचं कॉलेज चालू होईल ना, मग जायला नाही भेटणार। हो, आता आम्ही सेक्टर 17 वरून निघालो आहोत। शिवाजी चौक सोडला, आता पाम बीचला टच होणार आहोत आणि सुसाट मार्गी पाली किंवा महड गणपतीचं दर्शन घेणार। आणि जर वेळ मिळाला तर पंचमुखी नडालचा पण करू शकू। हो, गर्दी नसेल तर कुठे आमचे ड्रायव्हर आहेत ना, ते फास्ट आहेत एकदम, गाडी अति उत्तम चालवतात हा। आणि दर्शनाच्या बाबतीत तर बोलूच नका, 1 नंबर, मस्त वेगळी। असं कोणाला राजाला पण दर्शन होणार नाही असं दर्शन घडवतात आम्हाला। हीच तर त्यांची खासियत आहे आणि ही आम्हाला आवडते। पाम बीचला टच होतोय आम्ही। हा पाम बीच वाशी इथून तो एंडिंग बेलापूर एंडिंग। हा पाम बीच कधी तयार झालाय तुम्हाला आठवते का? आमच्या लग्नाला 25 वर्ष झाले ना, तर ह्या पाम बीचला पण 25 वर्ष झाले। परफेक्ट 25 वर्ष झाले पाम बीचला। आपल्या साखरपुड्याच्या दिवशी या चालू झाला, त्या दिवशी पाम बीच न। हो, मला आठवतंय चालू झाला, 25 वर्ष झाले। म्हणजे एक आठवण राहिली आपली लग्नाची पण आणि पाम बीचची। बघा आमचा पाम बीच, वाशी पाम बीच, सेक्टर 17 पाम बीच। चला गाईज, मी थोडा जरा नाश्ता करते, मला भूक लागली ना, थोडा नाश्ता करते मी। नाश्त्याला काय? समोसा आणि ढोकळा खांडवी। आम्ही गुजराती झालो ना। तुम्हाला नाश्ता बघायचा आहे का? पण पिशवीत आहे, काढायला नाही जमणार। हे बघा, असंच दाखवते तुम्हाला। मला पहिला भूक लागली ना, मग खाऊन घेते। चला कंटिन्यू राहा तुम्ही गाईज। बघा मी काय खाते बघा, ढोकळा सिग्नल सुटलेला आहे, खांडवी आणि समोसा। पण मला ना खांडवी आवडते। आमची सृष्टी बघा कशी पाठी बसले। सृष्टी आज जाम भारी दिसतंय। एक्सप्रेस हायवे एक्सप्रेस। आता शेडुंगला पण टच होणार आहोत। पहिला मड करणार आहात का हो? बघा कसा एक्सप्रेस, किती सुंदर आणि हे काय तो स्वच्छ दिसतोय। आकाश किती भारी दिसते बघा। एक्झिट टू खोपोली। खालून जायचंय ना आपल्याला? हो, कालच मी येऊन गेलो इकडून, मी आणि माझा भाऊ, आम्ही दोघे इकडूनच जाऊन गेलो होतो।
हा शेडूंगचा टोल नाका. आता खूप सुधारणा झाल्या. अगोदर म्हणजे एकदम हे होतं. आता मी शेडूंगच्या टोल नाक्याला टच झालो. गणपतीची आपली किती भारी दिसते बघा. कंटी घेतली मी सिग्नल वर. बघा आमचा गणपती किती सुंदर दिसतोय. खोपोली 21 किलोमीटर आहे. काय झाडी, काय हिरवळ. आत्ताच एवढी हिरवळ आहे तर पावसाळ्यात किती हिरवळ असेल हो. भरमसाठ. इथे एक मंदिर आहे ना मम्मी. हो ती काहीतरी टाकी देवी. टाकी देवी. टाकी देवी बघा माझ्या लक्षात आहे देवीचं नाव. त्याला बोलतात मेमरी. हे बघा टाकी देवी. इथं ना या देवीच्या इथं नवस बोलतात. ती बघा टाकी देवी मंदिर. इथं काहीतरी नवस बोलतात लोक. आणि इकडून इथं जायला रिस्कांबा. माझ्या बहिणीचं गाव या गावी रिस्कांबा. आणि कोण बाची. दोघींचा बहीण आणि बाची. अष्टविनायक गणपती. गणपती बाप्पा मोरया. मडची गणपतीची कमानी आहे पण कमानी दिसत नाही मला. पुढे नाही नाही ही मेन मला दिसत नाही. माझी हाईट कमी आहे ना. पहिला गणपती मड. आम्ही अष्टविनायक यात्रा नाही करत पण आम्ही आज संडे आहे ना म्हणून पाली आणि मड करत. अष्टविनायकला जायला पाहिजे आपण आता. बस करून जावं लागेल. 3 दिवसांनी नाही 4 दिवस पाहिजे मजा. 1.5 दिवस 2 दिवस नाही नाही नाही. माझी शॉपिंग राहते ना मेन. मड गणपतीची कमानी श्री गणपती संस्थान मड तर्फे आपले हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद. तुम्हाला आठवते का आपण जेवायला बसलो होतो 4-5 वर्षापूर्वी. तर ते जागेचा पण 100 रुपये भाडा घेत होता जेवाचा. दिले होते आपण. हो भांडलो नाही आपण. नाही नाही आपण नाही भांडत कधी. पण भांडलो की हॉटेलमध्ये. हा या हॉटेलमध्ये बाई मी डॉली. चला आता दर्शन घेतो. दर्शन मोबाईल अलाउड असेल मंदिरात तर ठीक. नाहीतर मग दर्शन झाल्यावरच भेटते मी तुम्हाला. पार्किंगला गाड्या तेवढ्या कमी येतात. जास्त नाही कमी आहेत. नाही तर फुल असते ना गर्दी. चला बाय नंतर भेटूया. आता आपण गाडी पार्क केलेली आहे पार्किंग मध्ये. मस्त सावली भेटले झाडाच्या खाली. आता मी लाईनीत चाललोय हळूहळू.
गर्दी कमी आहे पण गर्दी आहे. आमची टीम हळूहळू चाललंय. हा मला आवडतं घेऊ घेऊ. गावदेव मंदिर सुद्धा इथं. कॅमेरा काढा. लाईन आहे. गाड्या एवढ्या नाही पण भरपूर गर्दी आहे. ही बाहेरची लाईन आहे. खाली मंदिर शिरायची लाईन चालू होती आता. आपल्याला कॅमेरा अलाउड नाही ऍक्च्युली, तर आपण खूप टाकू सध्या. काल सोन्या वैतागली आहे लाईन मध्ये. लगेच 3 मिनिटं झाले ना लगेच वैतागली. हा उघडीचे मोदक स्वच्छ. थोडीच बाकी लागलेले तरी पण अर्धा पाऊण तास लागेल. आता शंकराच्या पिंडीजवळ आलं. आता आम्ही अनेक क्षेत्राकडे आलेलो आहे. थोडी गर्दी आहे इथं. पहिली पंक्ती गेली आहे आतमध्ये आणि मला वाटतं दुसरी किंवा तिसरी पंक्तीमध्ये येणार आहे. गर्दी बघा किती. हा मॅप आहे आपला अष्टविनायकाचा. सोयीस्कर दाखवतो तुम्हाला नंतर मी. अन्नछत्र 12 वाजल्यापासून सुरू होते. तर मॅप आहे अष्टविनायकाचा. आता आपण इथे महाडला, नंतर आपण जाऊ पाळीला. लेण्याद्री, ओझर, रांजणगाव, मोरगाव, देऊर,
वर इथं अन्नछत्रामध्ये आम्ही आलो आहे. इथं आता खालची एवढंच आता लास्ट शेवटची पंगत आहे आमची. अजून आमचं जेवण आलेला नाही. आता येईल. AC हॉल आहे. एकदम मस्त. जेवायला जेवण काय आलं नाही. ताट आले, प्याले आले, प्याले म्हणतात त्याला, प्याले. लापशी सवळी, तो एक भात आला. भात मित्रांनो, आता मी भरपूर जेवलो, पोट भरून जेवलो. हे बघा पोट बघा, माझी डेअरी बघा, डेअरी आता हालत नाही एवढं जेवलो आहे. आता आम्ही जाऊ पालीला. त्याच्या आधी लघुशंका करून जातो. श्री दत्त मंदिर, महाडचं दत्त मंदिर. जय गुरुदेव दत्त. आम्ही जेवत होतो आता अन्नछत्रामध्ये. हे बघा महाडचा तलाव आहे इकडे. पूर्ण सुकलेला आहे, आता भरून जाईल पावसामध्ये. पण एकदा पावसाळ्यात पण येऊया मित्रांनो. करवंद घेतले पिकलेले. आळू पण घेतो त्या ताईकडून. पैसे पण परत घेतले मी. चला ताई येतो. आलू घेतला, आलू. आता आंबे घेतोय, चोखे आंबे. त्याला चोखे आंबे म्हणतात ना. आता आंबे घेतले, चोखे आंबे. चला आता आमचा महड गणपती दर्शन झालेलं आहे आताच. आणि झालेलं आहे मस्त अर्ध्या पाऊण तासात दर्शन झाला. पण जेवण पण एवढं सुंदर होता ना. काय होती, लापशी, डाळ, भात, भाजी आणि एकदम मस्त, एकदम भारी जेवण होतं. मला आवडलं जेवण. यांना तर खूपच आवडला. यांना गरम गरम भात आला होता मस्त. चला आता आम्ही निघतोय पाली दर्शनासाठी. पाली गणपती, पालीचा गणपती बल्लालेश्वर, तिथं निघतोय आता. भेटू आपण तिथं भेटू. आणि एक गोष्ट सांगू का तुम्हाला, मी काय घेतलंय बघा, माझ्या आवडीचा खाना. किती दिवस मी याची वाट बघत होते. हे बघा, किती दिवस मी ह्या फळाची वाट बघत होते. आज ते मला फायनली मिळाला. बघा ना. हो, आलू.
हळूहळू चिक्कू सारखा दिसतो पण हा आलो आहे बघा. जेव्हा मी गावात जातो तेव्हा हेच काम घेतो. किती दिवस मी बघत होते, मला भेटतच नव्हता. ते आज फायनली मला मिळाला आणि घेतला पण बघा. कान पडतं का एक्स्ट्रा. आणि हे करवंद करवंद पिकलेली. माझं काना आहे ना हे. चला भेटू आपण पालीला आता.